हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही माझा बिफोर आणि आफ्टर लुक बघू शकता। तर मी आज तुम्हाला सिंपल आणि एकदम 2-3 प्रॉडक्टच यूज करून मेकअप दाखवणार आहे। म्हणजे कधी कधी आपल्याकडे खूप जास्त प्रॉडक्ट पण नसतात किंवा आपण कधी बाहेर गेलो तर आपल्याकडून प्रॉडक्ट विसरतात घरी, तर आपण आहे त्याच्यातच मॅनेज करतो। किंवा मग तुम्ही रक्षाबंधनला पण हा लुक करू शकता। आणि कधी कधी काय होतं, खूप अशा जणी की त्यांना सिंपल मेकअप पण, म्हणजे मी असे पोस्ट वाचले होते फेसबुकला की मेकअप करता येत नाही सिंपलसुद्धा, म्हणजे असं फाउंडेशन वगैरे लावून। तर मग पार्लरमध्ये खूप सारे पैसे घेतात मेकअपचे, आणि प्रत्येक वेळेस कोण जात असतं पार्लरमध्ये साध्या साध्या याच्या वेळेस। तर मी इथं सगळ्यात आधी हा फेस वॉश यूज केला तर वावचा, तुम्ही पण हा यूज करू शकता, मला खूप आवडला आहे। त्याची लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये। त्यानंतर हे आहे मामाअर्थचं राईस जेल फेस मॉइश्चरायझर। तर हे मला खूप आवडतं, तुम्हाला याची पण लिंक देईल। तर आधी मी फेस वॉश करून घेतला, त्यानंतर हे मॉइश्चरायझर लावून घेतलं, आणि त्यानंतर आहे हे मामाअर्थचं फाउंडेशन, मामाअर्थ ग्लो सिरम फाउंडेशन व्हिटॅमिन सी आणि 09 वार्म ग्लोचं आहे हे, म्हणजे वार्म ग्लो तुम्हाला देईलच याची लिंक, ते तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुमच्या स्किनच्या याच्यानुसार, स्किन टोननुसार तुम्ही खरेदी करू शकता। पण लिंक राहील त्याच्यावरती, वेगवेगळे शेड्स पण येतील, मी जे शेड्स यूज केली ना त्याची लिंक देईल, ती तुम्ही घेऊ शकता। आणि तर मग मॉइश्चरायझर लावल्याच्यानंतर हे फाउंडेशन लावून घ्यायचं। आणि आपल्याला थोडंसं डार्क मेकअप करायचं असेल तर मग थोडंसं फाउंडेशन या पद्धतीने जास्त यूज करायचं, आणि एकदम असं थोडंसं लाईट मेकअप करायचं असेल, म्हणजे आपल्याला रेग्युलर असं थोडं बाहेर जायचं असेल तर एकदम थोडंसं नॉर्मल यूज करायचं फाउंडेशन। आणि डार्क मेकअपसाठी तुम्ही रक्षाबंधनला जर करायचं असेल तर असं मस्त थोडंसं जास्त फाउंडेशन घेऊन ते लावून घेऊ शकता। तर या पद्धतीने ते पूर्ण ब्लेंड होईपर्यंत या पद्धतीने टॅप टॅप करूनच लावायचं। जर डायरेक्ट चोळलं तर मग पूर्ण मेकअप खराब होतो, मेकअप होतच नाही, मग ते फाउंडेशन एकदम बोगस दिसतं। तर मानेला थोडंसंच लावले म्हणून मी ते असं करून घेते, पण चेहऱ्याला नाही करायचं, मग पूर्ण मेकअप बोगस होतो। तर असं टॅप टॅप करूनच ते एकदम ब्लेंड करून घ्यायचं फाउंडेशन। आता पूर्ण ब्लेंड झालं तुम्ही बघत असतील। त्याच्यानंतर ही आहे कॉम्पॅक्ट पावडर, म्हणजे कॉम्पॅक्ट आणि ग्लो ऑइल कंट्रोल, म्हणजे ऑइली जर असेल तर चेहरा तर तुम्ही यूज करू शकता। मामाअर्थची ग्लो ऑइल कॉम्पॅक्ट आहे, ही व्हिटॅमिन सी आहे याच्यामध्ये, तर याची पण लिंक राहील। आणि या प्रॉडक्टने मेकअप तुम्ही बघू शकता कसा होतो, तर खूप सोपं मेकअप आहे। तर ही पण कॉम्पॅक्ट अशी लावून घ्यायची फाउंडेशनवरती, टॅप टॅप करूनच लावायची। ती पण जर डायरेक्ट चोळली तर पूर्ण मेकअपची वाट लागेल आणि चेहरा एकदम बोगस दिसेल, मग धुवावाच लागतो मेकअप। तर असं टॅप टॅप करूनच लावायची। तर मग मी ही नांदिवडची लिक्विड मॅट लिपस्टिक लावलेली, मला ती खूप आवडते, तर याची पण लिंक देईल। त्याच्यानंतर मग काजळ लावून घ्यायचं, मामाअर्थचंच आहे ते पण, वॉटरप्रूफ आहे, तर मस्त काजळ आहे, मला तर खूप आवडतं, त्याची पण लिंक राहील डिस्क्रिप्शनमध्ये। आणि त्याच्यानंतर ही आय शॅडो लावण्याच्या ऐवजी मी लिपस्टिकच यूज करते। माझ्याकडे खूप साऱ्या अशा लिपस्टिक आहे ज्या आपण यूज नसेल करत किंवा आपल्याला होटांना सूट नसेल होत, म्हणजे चेहऱ्याला, तर ते आय शॅडो म्हणून यूज करून टाकू शकतो आपण। तर या पद्धतीने माझी ही पिंक कलरची लिपस्टिक मला खूप आवडते, म्हणजे मी त्याचा आय शॅडो म्हणून यूज करू शकते। त्याच्यानंतर जर तुम्हाला असं डार्क झाल्यासारखं वाटलं तर मग त्याच्यावरती पुन्हा कॉम्पॅक्ट लावून घ्यायची थोडीशी, ते एकदम लाईट दिसतं आणि दिसून पण नाहीत, म्हणजे मस्त वाटतं, मेकअपमध्ये सूट होऊन जातं ते, आणि असं जास्त डार्क नाही दिसत। तर या पद्धतीने लावून घ्यायची, किंवा आय शॅडो पण लावू शकता तुम्ही, पण आपण जर नसेलच नेलेलं तर लिपस्टिक आपल्याकडेच असते, तर आय शॅडो म्हणून तुम्ही लावू शकता ते मेकअप। त्याच्यानंतर आता इथे पण आयलायनरच्या ऐवजी पण मी ना काजळच यूज करणार आहे, आणि ती लिपस्टिकच आपण ब्लश म्हणून पण लावणार आहे, थोडीशीच लावायची। जर तुम्हाला अजून थोडं जास्त ब्लश लावायचं असेल, मी एकदम थोडी लावली होती, थोडा अजून जास्त लावला असतं तरी तो छान वाटला असता, पण एकदम नॉर्मल लावला मी थोडासा। तर तुम्ही पण थोडीशी लिपस्टिक ब्लश म्हणून लावू शकता, आपल्याला जास्त प्रॉडक्टची गरज नाही आहे, एवढेच प्रॉडक्टमध्ये मेकअप छान होतो, सिम्पल होतो, आणि जास्त खूप बोगस पण नाही दिसत तो एकदम, म्हणजे मेकअप झाल्याच्या नंतर तो परफेक्ट वाटतो। आता करता करता असं वाटतं की थोडं वाईट झालं ते झालं, त्याच्यानंतर मेकअप होता होता तो पूर्ण ब्लेंड होऊन जातो मेकअप, आणि छान पण दिसतो। तर इथे पण आयलायनरच्या ऐवजी काजळ, ही काजळ मामाअर्थचं तुम्ही यूज करू शकता, काजळ खूप भारी आहे आणि वॉटरप्रूफ आहे, तर त्याच्यामुळं ते पांगत
वगैरे काहीच नाही आणि लावता पण येतं. आयलायनर काय होतं, लावता येत नाही आपल्याला, आपल्या हाताने ते खूप पांगून जातं. तर त्याच्यामुळे हे काजळच लावून घ्यायचं. तुम्ही डोळ्यामध्ये फरक बघू शकता. तिखट लावलं होतं तर थोडा डोळा म्हणजे चेंज दिसतं थोडंसं. वरून लावून घ्यायचं या पद्धतीने. आणि जर आयलायनर लावायचं असेल तर तुम्ही ते लावू शकता, पण ते थोडं लावायला जपून लावावं लागतं. आणि असं फास्ट मेकअप करायचा असला का आपल्याला 15 ते 20 मिनटामध्ये, तर या पद्धतीने असे सामान वापरून यूज करू शकता. आणि हे वॉटरप्रूफ काजळ आहे ना, खूप छान आहे, मस्त म्हणजे लागतं पण जास्त फास्टमध्ये, पांगत वगैरे नाही, खूप मस्त आहे. तर मी म्हणजे थोडंसं अजून लावावं वाटलं तर मग मी थोडंसं लावून घेतलं. तर या पद्धतीने असं सिम्पल मेकअप आहे, काहीच जास्त यूज करायची गरज नाही. तर तुम्ही हे प्रॉडक्ट पण खरेदी करू शकता. आणि त्याच्यानंतर आता मी काजळ पण हे आयब्रो पेन्सिल म्हणून पण वापरणार आहे. तशी माझ्याकडे आयब्रो पेन्सिल वगैरे आहे, पण आता आपण 2-3 मेकअप प्रॉडक्टमध्येच जर मेकअप करायचा आहे तर फक्त याच्यामध्ये तुम्हाला मी लिपस्टिक, फाउंडेशन, त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर एवढं दाखवलं आहे. फेस वॉश ते आपण तर यूज करू शकतो. आणि मॉइश्चरायझर पण तुमच्याकडे दुसरं असेल तर लावू शकता तुम्ही. तर मग थोडेसे आयब्रो फिल करून घेतले आणि आयब्रोला थोडासा शेप देऊन घेऊ. तुम्हाला आयब्रो पेन्सिल वापरायची असेल तर वापरू शकता, काही बदल नसतो त्याच्यामध्ये एवढं. पण हे काजळ इतकं छान आहे ना, ते म्हणजे होऊन जातं. आयब्रो पेन्सिलला पण सूट होतं, आयलायनरला पण आणि काजळ पण. त्याच्यानंतर आता जवळजवळ पूर्ण मेकअप झालेलाच. इतकं फास्ट मेकअप तुम्ही बघितलं असेल. थोडेच प्रॉडक्ट यूज करायचे, फक्त फाउंडेशन लावताना टॅप टॅप करून लावायचं, जास्त हे नाही करायचं. आणि टिकली लावली, झाला मेकअप. त्यानंतर हेअरस्टाईल सिम्पल तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मी इथे एकदम सिम्पल हेअरस्टाईल केली, कारण की आणि इथे मी तेल पण लावलेलं होतं केसांना. आणि जर आपल्याला हेअरस्टाईल करायची असेल ना, तर कायम केस धुवूनच हेअरस्टाईल करायची, म्हणजे ती हेअरस्टाईल पण छान होती. आता इथं तेल असल्यामुळे माझे केस थोडे चप्पू झालेले होते, चिप्पू, पण ते म्हणजे असं तरी पण मी थोडीशी हेअरस्टाईल केली. आणि जर लावलेलं नसलं ना, आपली हेअरस्टाईल पण छान होती, मस्त. तर या पद्धतीने सिम्पल हेअरस्टाईल केली. थोडंसं मधून भांग पाडला, दोन्ही साईडला दोन म्हणजे तिरक्या साईडने केलं. आणि अशा 2 बटा काढून घ्यायचे जास्त. आणि तुम्हाला जसं मी व्हिडिओत दाखवलं ना, तर त्याप्रमाणे एक बट घेऊन थोडंसं आपण असं फुगवू शकतो. आणि क्लिप वगैरे क्लेचर लावून, म्हणजे क्लेचर लावायची गरज येत नाही, आपल्याकडे ज्या क्लिप असतात ना ते लावायची. ही अशी एक बट घ्यायची आणि पाठीमागची एक बट घ्यायची, म्हणजे इथली एक पाठीमागची बट आणि पुढची बट मिळून त्याला थोडासा असा गोल गोल पिळा मारायचा. आणि मी हे काही साधं सिम्पलच सांगत आहे, हे रेग्युलर आपण करू शकतो आणि म्हणजे मेकअप पण छान दिसतो आपला. तर या पद्धतीने असं एक बट घ्यायची आणि थोडासा पिळा मारायचा, फुगून जाते ती हेअरस्टाईल पण छान दिसते नॉर्मल याच्यापेक्षा. तर चला, एकदम सोपा मेकअप आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. 2-3च प्रॉडक्ट यूज करायचे आहे. आणि फेस वॉश पण तुम्ही हा वावचा घ्या, स्किन एकदम मस्त होते त्याने. धुतल्याच्या नंतर ग्लो पण येतो ह्या फेस वॉशने. त्याच्यानंतर फाउंडेशन पण छान आहे, कॉम्पॅक्ट पावडर पण छान आहे. आणि न्यूडची लिपस्टिक मला हे खूप आवडते, ती पण तुम्ही घ्या. लिक्विड लिपस्टिक आहे, किंवा मामाअर्थची जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची पण लिंक देईल, मी पण तीच यूज करते कायमस्वरूपी. तर आता असा फायनल लुक तयार आहे. याच्यावर जर आपल्याला इयरिंग्स वगैरे घालायचे असेल तर आपण घालू शकतो दुसऱ्या. आणि मी एक सेट घेतला होता, तर तो मी घातला. आणि त्याच्यानंतर पूर्ण आपला फायनल लुक होतो. तुम्ही असा रक्षाबंधनसाठी पण करू शकता, किंवा जर मेकअप येत नसेल तर या पद्धतीने शिकवून थोडंसं म्हणजे प्रॉडक्ट घेऊन आपण असा मेकअप तयार करू शकतो, पार्लरमध्ये जाण्यापेक्षा सारखं. आणि थोडा मेकअप असला ना, माणूस दिसायला छान पण दिसतं, माणसाचा कॉन्फिडन्स पण वाढतो. आणि तसं पण माणूस कॉन्फिडन्स असतं, पण सुंदर दिसल्यावर अजून छान कॉन्फिडन्स वाढतो. तर तुम्ही नक्की हा मेकअप करा. थँक्यू.